नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 परीक्षेबाबत आणि पेपर लीक प्रकरणाबाबत सध्या संपूर्ण देशात पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली होते की पुढे काय होणार, आपल्या भविष्याचं काय, या सर्व गोंधळावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि आंदोलनावर अखेर केंद्र सरकारने एक अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आज म्हणजेच 15 मे 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी अत्यंत महत्वाची आणि तातडीची पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद नीट परीक्षा 2026 चा पेपर लीक नेमका कसा झाला, त्यावर सरकारने काय कडक कारवाई केली आहे, नवीन परीक्षेची तारीख काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यात अशा चुका आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ टाळण्यासाठी नीट परीक्षेत मोठे क्रांतिकारी बदल केले जाणार आहेत हे सांगण्यासाठी घेण्यात आली होती. जर तुम्ही यावर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी म्हणजेच मेडिकल ऍडमिशन साठी प्रयत्न करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणि या वर्षातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. या पत्रकार परिषदेत घेतलेले 5 मोठे आणि सखोल निर्णय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला मोठा निर्णय, फेर परीक्षेची तारीख. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मोठ्या निर्णयापासून, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक नीट उमेदवार करत होता. रद्द झालेली नीट यूजी 2026 ही परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी अधिकृतपणे जाहीर केल्यानुसार ही फेर परीक्षा म्हणजेच री एक्झाम येत्या 21 जून 2026 रोजी संपूर्ण देशभरात आयोजित केली जाईल. पहिले अनेक चर्चा होत्या की परीक्षा कधी होईल, पण विद्यार्थ्यांना मानसिक तयारी करण्यासाठी, झालेला धक्का पचवून पुन्हा एकदा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साधारण 1 महिन्याचा वेळ मिळावा म्हणून सरकारने 21 जून ही तारीख निश्चित केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. बऱ्याचदा परीक्षा केंद्र लांब आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे परीक्षा शहर, एक्झाम सिटी ऑप्शन पुन्हा निवडण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ दिला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए द्वारा या परीक्षेचे नवीन ऍडमिट कार्ड 14 जून 2026 पर्यंत जारी केले जातील. त्यामुळे मित्रांनो, आता गोंधळ न करता 21 जून हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा तयारीला लागायचे आहे. दुसरा मोठा निर्णय, परीक्षा पद्धतीत क्रांतिकारी बदल. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत क्रांतिकारी निर्णयाकडे, जो केवळ या वर्षासाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी लागू होणार आहे. शिक्षण मंत्र्यांनी आज एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 2027 पासून नीट यूजी परीक्षा ही OMR शीटवर म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने होणार नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. OMR शीटवर होणारे गैरप्रकार, पेपर छपाई आणि प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना वाहतुकी दरम्यान होणारे पेपर लीकचे धोके पूर्णपणे संपवण्यासाठी पुढील वर्षापासून ही परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. शिक्षण मंत्र्यांच्या मते ऑनलाईन पद्धत ही मानवी हस्तक्षेपापासून दूर असते, अधिक सुरक्षित असते आणि यामुळे निकालही अधिक पारदर्शक आणि गतीने लावता येतो. हा वैद्यकीय क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. तिसरा मोठा निर्णय, पेपर लीक कसा झाला. यापुढे पेपर लीक होऊ नये म्हणून घेण्यात येणारा क्रांतिकारी निर्णय. अनेकांच्या मनात, विशेषतः पालकांच्या मनात हा प्रश्न होता की एवढी सुरक्षा असताना हा पेपर लीक नेमका कसा झाला आणि सरकारला हे कधी समजले. तर आजच्या पत्रकार परिषद शिक्षण मंत्र्यांनी याची संपूर्ण शासकीय टाइमलाईन जनतेसमोर ठेवली आहे. 3 मे रोजी देशात नीट परीक्षा शांततेत पार पडली असे वाटत होते, परंतु त्यानंतर 7 मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला म्हणजे NTA ला पहिली गंभीर आणि अधिकृत तक्रार मिळाली. या तक्रारीनुसार सोशल मीडियावर परीक्षेच्या आधी फिरणाऱ्या एका गेस्ट पेपरमध्ये प्रश्न मुख्य प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते. हा प्रकार समोर आल्यानंतर उच्च शिक्षण विभाग आणि देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांनी गुप्तपणे याचा कसून तपास सुरू केला.
अखेर 22 मे रोजी तपास यंत्रणांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे शासनाला खात्री पटली की गेस्ट पेपरच्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिकाच लीक करण्यात आली होती. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणूनच सरकारने कठोर निर्णय घेत ही परीक्षा रद्द केली आणि आता 21 जूनला फेरपरीक्षा घेण्याचे ठरवले आहे. चौथा मोठा निर्णय, सरकारची कबुली आणि सीबीआय तपास. या पत्रकार परिषदेतील सर्वात मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी कोणत्याही गोष्टीवर पांघरून न घालता यंत्रणेमध्ये मोठी त्रुटी राहिल्याचे जाहीरपणे मान्य केले. त्यांनी देशातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांची माफी मागत म्हटले की या अपयशाची पूर्ण नैतिक जबाबदारी केंद्र सरकार स्वीकारते. पण सरकार केवळ जबाबदारी स्वीकारून थांबलेले नाही. या संपूर्ण प्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी आणि यातील मोठ्या माशांना पकडण्यासाठी हा तपास आता सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो कडे सोपवण्यात आला आहे. शिक्षण मंत्र्यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील अंतर्गत कोणी मोठा अधिकारी असो किंवा बाहेरील कोणताही एज्युकेशन माफिया किंवा रॅकेट कोणाचीही गय केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रत्येकाला शोधून काढून त्यांना देशातील सर्वात कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही आज सरकारने दिली आहे. पाचवा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना अतिरिक्त सवलती. पाचवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा आणि त्यांच्या आर्थिक नुकसानीचा. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जो मनस्ताप झाला आहे त्यावर फुंकर घालण्यासाठी सरकारने 2 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्य वेळेव्यतिरिक्त 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय आणि शांत डोक्याने आपला पेपर सोडवता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना या परीक्षेचा आर्थिक फटका बसू नये म्हणून विद्यार्थ्यांनी मूळ परीक्षेसाठी भरलेली फी सरकार पूर्णपणे रिफंड करणार आहे. तसेच फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. ही फी विद्यार्थ्यांनी ज्या अकाउंटमध्ये भरलेली होती त्याच अकाउंटमध्ये परत केली जाईल. मात्र जर आपण सायबर कॅफे मधून फॉर्म भरला असेल अथवा त्यांच्या अकाउंट मधून फी भरली असेल तर आपल्याला त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. फी रिफंड संदर्भात आणि ऍडमिट कार्ड तसेच परीक्षा विषयक सर्व अपडेट्स हे आम्ही आपणास वेळोवेळी देणार आहोत. मात्र त्यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिल विरार या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील हे होते 5 अत्यंत महत्वाचे आणि सखोल मुद्दे. परीक्षा रद्द झाल्यामुळे पुन्हा अभ्यास करावा लागणार असल्यामुळे तुमच्यावर नक्कीच मानसिक ताण आहे हे आम्ही समजू शकतो. पण खचून जाऊ नका. ही तुमच्यातील गुणवत्तेला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आहे. आता तुमच्याकडे 21 जून पर्यंतचा वेळ आहे. मन विचलित न करता नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागा. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी बाबत 1.5 वर्षापासून काय नियम असते यावर आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहू. तुम्हाला काय वाटते, नीट परीक्षा ऑनलाईन करणे हा सरकारचा निर्णय योग्य आहे का? आणि 21 जूनच्या फेरपरीक्षेबाबत तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सर्व नीट मित्रांना आणि पालकांना नक्की शेअर करा. आता एकदा अत्यंत महत्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या सूचनेबाबत आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला नीट यूजी 2026 परीक्षेतील आणि पुढील प्रवेश प्रक्रियेतील सर्व अधिकृत अपडेट्स वेळेवर आणि अगदी फ्री हवे असतील आताच स्क्रीनवर दिसत असलेल्या आमच्या नंबरवर अपडेट असा मेसेज करा. तसेच जर तुम्हाला या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत कॉलेज निवडीपासून ते फॉर्म भरण्यापर्यंत आमच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन आणि पेड काउन्सिलिंग हवे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पेड असा मेसेज करा. तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबाबत काही शंका, अडचण किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या 93 25 26 15 62 या नंबरवर थेट व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील अशा प्रकारच्या अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.